तू काहून असं बोलते? कोणी शिकवलं तुला? आई, पापा तुला म्हणतात ना असं. ते मोठे आहेत आणि तू लहान आहेस. हे बघ, तू असं बोलायचं नाही. हा, नाही तर सगळेजण तुला वाईट म्हणतील ना. बापाला का नाही बोलत? हे पहा अथर्व, फालतूची बडबड नको हा मला. पुन्हा असं कुणालाही बोलायचं नाही. आणि जर पुन्हा असं कुणाला बोललास तर तू आणि मी आहे. काय झालं? का ओरडतेस त्याच्या अंगावर? पापा, आई माझ्यावर लागोली. का ओरडतेस उगीच? हे जर तुम्ही मीटिंगला आला असता ना शाळेत तर तुम्हाला कळलं असतं. पण तुम्हाला तर वेळच नव्हता ना. तुम्हाला ऑफिसला जायचं होतं. महत्वाची मीटिंग होती माझी, सांगितलं होतं ना. पण तुम्ही तर मीटिंगला गेलेच नव्हते. मीटिंगलाच काय, तुम्ही ऑफिसलाही गेले नव्हते. दुपारी ऑफिसमध्ये फोन केला तर म्हणे आज तुम्ही आलेच नाही ऑफिसला. कारण ऑफिसला मीटिंग नव्हतीच. म्हणजे आमच्या ऑफिसला मीटिंग नव्हती, क्लायंटच्या ऑफिसला होती. आणि काय ग, तू 50 वेळा फोन काय करतेस ऑफिसला? तुला एकदा सांगितलं कळत नाही का? हा, संशय घेतेस माझ्यावर? बावळट. एक मिनिट. अथर्व, तू आज जा खेळायला. नाही, मग इथेच खेळायला. आज जा, आज जा सांगितलं ना. जा. हे झालंय काय तू? काय ग, काय चिडचिड लावली उगीच? यापुढे बावळट, बिंडोक, मूर्ख असे शब्द या घरात वापरायचे नाहीत. का नाही वापरायचे? हे माझं घर आहे आणि मला हवं तसंच बोलेन मी इथे. कोणाच्या बापाची भीती आहे का मला? पण तुमचं बोलणं ऐकून अथर्व पण तसंच बोलून राहील. त्याच्या शाळेतल्या पोरांबरोबर तो तसंच बोलायला लागलाय. त्याच्या मिसनी कंप्लेंट केली आज माझ्याकडे. ए, ती कंप्लेंट मला नको सांगूस. त्यांना सांग काय शिकवायचं असेल ते शाळेत, मला नाही शिकवायचं. आय डोंट केअर. थांबा. काय? आजवर तुम्ही मला मूर्ख, बिंडोक, बावळट असं काही बाई बोलत राहील. सगळं ऐकून घेतलं, पण यापुढे नाही ऐकून घेणार. मी एक आई आहे आणि कुठली आई आपल्या पोराला कुणी वाईट बोललेलं नाही सहन करू शकत. आणि तुम्ही जे बोलता ना ते माझ्या पोरावर वाईट संस्कार करणार आहे. आई बाप म्हणून आपली काही जिम्मेदारी असते का नाही? आपण लहान पोरांसमोर कसं वागावं, कसं बोलावं याला काही तारतम्य असतं का नाही? लहान पोरं आपलंच अनुकरण करते. आपण जसे वागतो, जसे बोलतो ते पाहून वागते. आणि त्याला तशीच सवय लागली तर कोण त्याला चांगलं म्हणेल आणि आपल्यालाही? सगळेजण असंच बोलतील ना. अथर्वच्या आई वडिलांनी त्याच्यावरती चांगले संस्कार नाही केले म्हणून बिघडून राहिलं हे पोरग. तुम्ही मला जे काही बोलता ते मी सगळं सहन करेन, पण याचा परिणाम माझ्या पोराच्या भविष्यावर होत असेल तर ते मी नाही सहन करणार. आणि लक्षात ठेवा, यापुढे असे शब्द वापरलेले मला चालणार नाही. गुड मॉर्निंग सर. ही तुमची कॉफी. थँक्यू सर आज मीटिंग आहे ना? पण गुरुनाथ सर आले नाहीत अजून. येतील, निघाले ते. आत्ताच बोललो मी वहिनीशी, ते पण येत आहेत डबे घेऊन सगळ्यांसाठी. अरे वा, हे तर एक नंबर काम झालं. गजानन महाराज शपथ, आजचा दिवस मस्त जाणार सर. गुड मॉर्निंग सर. वेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग जेनी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, वेरी गुड मॉर्निंग. कैसे हो? पानवलकर सरांना बोला. येस, फाईन सर. सर, ही श्रेयस, न्यूली अपॉइंटेड. हाय यंग मैन. हेलो सर, आई एम कपूर. गुड मॉर्निंग सर. ओह वेरी गुड मॉर्निंग पानवलकर, कैसे हैं आप? फर्स्ट क्लास. सर आप अचानक? हाँ, आज थोड़ा इंपॉर्टेंट मीटिंग था तो मैंने सोचा मैं खुद ही चलूं. अच्छा, ये बाय द वे मिस्टर सूबेदार तो आ गए हैं ना? सर, वो आए नहीं अभी तक. वो ही इज ऑन द वे, पहुंच जाएंगे. कब तक आ जाएंगे? सर वो ऑन द वे है, मतलब एक काम के सिलसिले में मीटिंग खत्म करके पहुंच जाएंगे वो बिफोर आवर मीटिंग. आनंद, मीटिंग की तैयारी करिए. यस सर. एक्सक्यूज मी सर. एक्सक्यूज मी. एनीवे, लेट्स गो इनसाइड.
मिस्टर पानवलकर, इस सीट पे कौन बैठता है? मिस शनाया. ओके. जेनी, यस सर. मिस शनाया कहाँ? सर वो अभी तक आई नहीं है. क्या बीमार है? पता नहीं सर. मतलब ऐसा कोई इंटीमेशन तो दिया नहीं है. शायद आ भी सकती है. क्या ये हमेशा ही ऐसा करती है? येस सर. सर त्या नेहमीच लेट येतात. बट मी त्यांना टाइम टू टाइम वॉर्न केलं आहे. बट शी नेव्हर लिसन्स. आणि या महिन्यातली त्यांची ही 5वी सुट्टी आहे सर. मी रेकॉर्डमध्ये सगळं लिहिलंय सर. एक्शन लेना ही पड़ेगा. एनीवे, लेट्स गो इनसाइड. काय झालं? तू बरी आहेस ना? ठीक आहे ना सगळं? तुला बरं नाही आहे का? गुरुशी भांडण वगैरे झालंय का तुझं? शांत शांत हो. आय एम ॲब्सोल्युटली ऑल राईट. अगं पण मग ते फोनवर सांगितलंस त्याचं काय? बेबी वो सब ड्रामा था. म्हणजे अगं म्हणजे मला कोणतरी लागतं ना सोबत शॉपिंग करायला आणि आज गॅरीला वेळ नव्हता म्हणून तुला बोलवलं. शनाया तू वेडी आहेस का ग? म्हणजे तुला शॉपिंग करायचं होतं म्हणून तू मला घाई बोलवून घेतलंस? मी तुझ्यासाठी हाफ डे टाकून हातातली सगळी कामं टाकून आली आहे. असं का वागलीस शनाया तू? हो अगं कारण खरं बोलले असते तर तू येणार नव्हतीस ना ऑब्व्हियसली. ए चल ना ते सोड ना, मला भूक लागली आहे खूप. आपण खायला जाऊया. शनाया पण चल खाऊया आणि शॉपिंगला जाऊ. चल लवकर चल. अरे कदम भाऊजी बरे आहात ना? हो बरं आहे. कसं आहे? बरं. नमस्कार मॅडम. रघु बरं आहे ना सगळं? हो मी मस्त आहे. आलात तुम्ही? हो मग आलो की. यांना माहिती होतं तू येणार आहेस ते? हो आनंद साहेबांनी सांगितलं ना सगळ्यांसाठी डब्बे घेऊन येणार आहेत ते. जेव्हापासून सांगितलं ना तेव्हापासून तोंडाला पाणी सुटलं पा. अहो काय जेवण बनवता तुम्ही, एकदम सॉलिड. तुम्ही खाल्लंय हिच्या हातचं जेवण? म्हणजे तुम्हाला कसं माहिती ही चांगलं जेवण बनवते? अहो नेहमीच खातो ना साहेबांच्या डब्यातलं. नाही म्हणजे कधी कधी टेस्ट म्हणून देतात ना. म्हणजे गुरुनाथ स्वतःचा डबा खात नाही? बघ राधिका, तू डबा बनवतेस त्याच्यासाठी आणि तो ऑफिस मध्ये वाटून टाक. काय अर्थ आहे का याला? रेवती तू उगीच राईचं पर्वत करून राहिली. अगं वाटून खात असतील हो ना? हो वाटून खातात ना, पण खातात. एवढ्या मोठ्या ऑफिस मध्ये एकटं खाऊन कसं चालेल? आहे की नाही? हो म्हणून वाटून खात असतील बरोबर ना? हो हे आहेत ना ऑफिस मध्ये? हो असे नंदी बैलासारखे मान काय हलवून राहिले? बोलवा त्यांना. हो नाही मीटिंग चालू आहे ना, मी सांगतो त्यांना. मी ठेवतो तिकडे. बरोबर. मॅडम असले मॅडम. गुड आफ्टरनून मॅम. अरे जेनी कशी आहेस तू? आय एम फाईन. हाव आर यू? मी मस्तच. आज इथे? हे आज डबा घरीच विसरून गेले ना म्हणून द्यायला आले. वाव. हॅलो. हाय. बहिणारच आहे मी पण. ओळख करून द्यायचीच राहिली. ही माझी मैत्रीण रेवती. ही जेनी इथेच ऑफिस मध्ये कामाला आहे. हो ना? हाव आर यू? आय एम फाईन. हाव आर यू? आय एम गुड. श्रेयस. मॅम हा श्रेयस आपल्याकडे आत्ताच जॉईन झालाय. हो का? तरीच मी तुम्हाला बघितलं नव्हतं. नमस्कार. गुरुनाथ सरांच्या वाईफ आहेत या. ओ नमस्कार मॅडम. अँड शी इज हर फ्रेंड रेवती. हॅलो. हाय. मला एक महत्वाचं काम आहे, ते संपून मी तुम्हाला भेटतो मॅडम. नाही तुम्ही तुमचं काम करा. चालू द्या तुमचं. ओ सॉरी, टी कॉफी? नाही नको. आनंद भाऊजी आहेत का? हा ते आहेत केबिन मध्ये. हा एक मिनिट. कदम यांना आनंद सरांकडे घेऊन जा. हो या वहिनी. विलास कॉफी प्लीज. थँक्स. हे बघ ना काय होतं, छातीत दुखतं म्हणतात. तुम्ही धीर सोडू नका बरं. आपण घेऊन जाऊ त्यांना हॉस्पिटलात. कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. त्यांना अटॅक येऊन गेलेला आहे, तर आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करायला लागेल. माझा मुलगा आणि सून इथे नाही येतो. ऍटलीस्ट 1.5 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट करा. आपल्या नानाजींना हार्ट अटॅक आलाय. काय? अहो डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करायला सांगितलंय. 1.5 लाख रुपये तरी आता लगेच भरायला लागतील. हे बघ तू अजिबात पैशांचं वगैरे कमिट करू नकोस. अहो पण असं कसं? ठेव फोन.